लव्ह ट्रॅपच्या जाळ्यातून 2 अल्पवयीन मुलींची सुटका. आसाम ते जालना धक्कादायक प्रवास. रेल्वे स्थानकावर संशयित तरुण ताब्यात. आसाम राज्यातून तब्बल 15 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 2 अल्पवयीन मुली जालना रेल्वे स्थानकावर आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. प्रेमाच्या आमिषानं फूस लावून मुलींना घराबाहेर काढण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणी पोलिसांनी एका 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलंय. सध्या या प्रकरणाचा जालना पोलीस सखोल तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आसाम राज्यातील आनंदनगर येथील 2 अल्पवयीन मुली अचानक बेपत्ता झाल्या होत्या. या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांनी स्थानिक पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. दरम्यान छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर 2 मुली आणि एक तरुण रेल्वेत चढत असताना मुली अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत रडत असल्याचं काही प्रवाशांच्या निदर्शनास आले. संशय आल्यानं संबंधित माहिती जालना गौरक्षक दलाला देण्यात आली. माहिती मिळताच गौरक्षक दलातील राहुल वर्तुले, रोहित जाधव, दत्ता पवार, युवराज राठोड, कैलास मांगडे, अमोल शिंदे, अमोल सावंत आणि यश गहेराव यांनी तातडीनं हालचाली सुरू केल्या. त्यांनी त्वरित जालना पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी जालना रेल्वे स्थानकावर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीनं सापळा रचत कारवाई केली. या कारवाईत 2 अल्पवयीन मुलींसह राहुल मेहंदी, वयवर्ष 21, राहणार आसाम या तरुणाला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी मुलींकडे चौकशी केली असता संबंधित तरुणानं प्रेमाच्या आमिषानं त्यांना फूस लावून घरातून बाहेर काढल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर दोन्ही मुलींना बाल कल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आले असून समितीच्या आदेशानुसार त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी महिला रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. दरम्यान ताब्यात घेतलेल्या तरुणाची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून या प्रकरणामागे मानवी तस्करी, अल्पवयीन मुलींना फूस लावणारे रॅकेट किंवा अन्य कोणते मोठे जाळे कार्यरत आहे का याचाही तपास सुरू आहे. या घटनेमुळे जालना रेल्वे स्थानक परिसरात मोठी खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलींना लक्ष्य करणाऱ्या टोळ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. आज जसं की आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार काही दोन मुली, अल्पवयीन मुली, एक मुलगा हा रेल्वे स्टेशन छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन आलेला होता व एका रेल्वेमध्ये बसत असताना त्या मुली रडत होत्या. तर थोडा संशयास्पद प्रकार वाटल्यामुळे तिथल्या आमच्या काही कार्यकर्त्यांनी, मित्र परिवारांनी तशी माहिती दिली. त्यानुसार आम्ही जालना येथे रेल्वे यायच्या अगोदर माननीय SP साहेबांना तशी माहिती दिली व सापळा रचून त्या 2 मुली व मुलगा यांना पकडलं. त्याच्यामध्ये नंतर जेव्हा चौकशी केली व रेल्वे पोलिसांच्या हवाली केलं तर अशी माहिती मिळाली की त्या मुली मागील 15 दिवसापासून गुवाहाटी आनंदनगर येथून मिसिंग होत्या व तसे त्यांचे मिसिंग कंप्लेंट सुद्धा दाखल झालेले आहेत. इथं आणल्यानंतर त्यांची थोडी चौकशी झाली व चाइल्ड हेल्प सेंटरला आम्ही फोन केला होता. त्यानुसार दाभाडे सर आले व त्यांनी त्या मुलींना ताब्यात घेऊन पुढच्या कारवाईसाठी हे केलेलं आहे. आणि आम्हाला जालना रेल्वे पोलिसांचं सहकार्य लाभलेले आहेत. त्यामध्ये धाडे सर व माननीय PSI साहेब होते. माझं नाव राहुल वर्तले.